ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे महाशिवरात्र. मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. भगवान शिवशंकरांना आपण भोळा शंकर देखील म्हणतो. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणामध्ये सांगितलेली कथा मी तुम्हाला सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिव उपासना चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही. उपासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ, नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळत घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याचप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास जागरण करणे, बेलपत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्माची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया, ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते. अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा, जागरण, रुद्रघोष करून हे व्रत करतात. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीचे महात्म्य कथा शौनक आदी ऋषींना सुताने सांगितली. विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता. त्याने असंख्य पशुपक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले. एकदा तो धनुष्यबाण, फासे जाळे, अंगावर हिरव्या रंगाचे कवच, हात अंगुलीमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे शंकराचे मंदिर होते. त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती. सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता. मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते. विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते. भक्त शिवाचे कीर्तन, भजन, हर 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 असा जयघोष करत होते. अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता. शंख, घंटा, भेरी याचा नाद होत होता. भक्त भक्तिरसनात होते. पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला. भक्तगणांची चेष्टा करत म्हणाला, मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे? पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत. पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात. उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात. शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात. असे म्हणून शिवमंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात तो गेला. भक्तांच्या घोषाचे विटंबन करत चालला. सायंकाळ होऊन गेली. पारध्याला शिकार मिळाली नाही. फिरता फिरता पारधे एका सरोवराच्या काठी आला. उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला. दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या, ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना. त्याने त्यासाठी त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली. तो बेलाचा वृक्ष होता. वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने नकळत पडत होती आणि पूजन घडत होते. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली. ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती. तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे. तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली, हे महापुरुषा, माझ्याकडून काही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस? यावेळी मी गर्भवती आहे. माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे.
मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचे देखील पातक लागेल. 100 बालकाला मारले तर 1 हरीण मारल्याचे पाप लागते. 100 हरिणांच्या वधामुळे 1 बैलाच्या हत्येचे पाप लागेल. 100 बैलांच्या हत्येमुळे 1 गोहत्येचे पाप लागते. 100 गोहत्येच्या पातकामुळे 1 ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते. असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस? पारधी म्हणाला, माझी बायको मुले घरी उपाशी आहेत. मीही आज दिवसभर भुकेला आहे. त्यांच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. परंतु तू हरिणी म्हणजेच पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस, एवढे शास्त्र सांगतेस, याचे मला आश्चर्य वाटते. तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते. मी धनुष्यबाण ठेवून देतो. मला सांग, तू पूर्वजन्मी कोण होतीस? एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले? हरिणी म्हणाली, पूर्वी रत्नप्राप्तीसाठी देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले. माझ्या रूप, लावण्य, तारुण्य, त्याप्रमाणे नृत्य, गायन यातील कौशल्याने अनेक देवदानव मोहित झाले. ऋषी, तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले. यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले. शिवभजन, पूजन, शिवरात्री, सोमवार, प्रदोष व्रतही सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. मद्यपान करू लागले. भगवान शिवाची आराधना सोडली. एके दिवशी हिरण्य दैत्य मृगयेसाठी दूर अरण्यात गेला. म्हणून सवड मिळताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले. मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले. मला शाप देत म्हणाले, तू आणि तुझ्या 2 सख्या मृत्यूलोकात हरिणी होऊन राहाल. हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल. भगवान शंकरांची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले. मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली, हे परमेश्वरा, कृपा करून मला शाप द्यावा. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने शाप दिला की 12 वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल. त्यावेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनामध्ये राहत आहे. आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हरिणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला, तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते. तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नानसंध्या करत नाही, सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो, त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो. त्याप्रमाणे वेदाची विक्री, कृतघ्न, परपीडा करणारा, दानात विघ्न आणणारा, गुरु विष्णू शंकर यांची टिंगल, यतीची निंदा, द्वैत मताचा प्रचार करणारा, मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा, यांचे पाप मला लागोत. मातापित्याचा छळ, सासू सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मी माकड होतात, त्यांची आपत्ती अल्पायुष्य होतात. एवढे बोलून ती हरिणी म्हणाली, आतापर्यंतची सांगितलेली सर्व पापी मला लागोत. मी खोटं बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार केला असं होईन. तिचा निर्धार शपथ ऐकून पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली. हरिणी म्हणाली, तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील. पाणी पिऊन हरिणी निघून गेली. पारधी अस्वस्थपणे बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला. हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते. त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले. भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला. इतक्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली. पारध्याने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, हे सज्जन मानवा, माझ्यावर दया कर. मी यावेळी कामसक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे. त्यांना भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते. पारधी म्हणाला, शपथ घे. हरिणी म्हणाली, मी जर खोटे बोलेन तर विहीर, तळे, सरोवर, देवांचे मंदिर, देवाची मूर्ती भग्न करणारा, गुरु, ब्राह्मण, वेदशास्त्र, ग्रंथ, संत, माता पिता, राजा यांची निंदा करणारा, मद्यापी, दुराचारी, रणभूमीतून पळून जाणारा, या सर्वांची पापे माझ्या मस्तकी लागोत. हरिणी पुढे म्हणाली, मी पतीला भेटून लवकर येते. हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत. पारधी म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन लवकर ये. इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला. त्यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरणावर बाण रोखला. हरिण पारध्याला म्हणाला, हे महापुरुषा,
माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल, परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो. त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो. त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे, शूद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे, तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या माथी लागू. असे म्हणून तो हरिण निघून गेला. पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला. तो वारंवार शिवनाम जपू लागला. पाने तोडून खाली टाकत राहिला. रात्रीचे 4 प्रहर संपले. शिव जागर झाला. दिवसभराचा उपवास, रात्री शिवमहिमा श्रवण, नामस्मरण पारध्याच्या हातून घडले. अरुणोदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली. आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले. त्याने बाण सज्ज केला. तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, हे दयाळू मानवा, तू मला मारू नकोस, कारण घरी माझी तान्ही बालके आहेत. त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते. पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगेल असे कुतूहल होते. ती म्हणाले, जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापे माझ्या माथीवर लागूत. हरिणी म्हणाली, गावाला आग लावणारा, गोब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा, प्रियजनांमध्ये कलह लावणारा, पुस्तके रत्ने विकणारा गर्विष्ठ पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी, आंधळा, मुका, रेडा, ससाना होतो. मृत्यूनंतर यमलोकात त्याला असह्य यातना देऊन शासन करतात. आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला. त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची आज्ञा दिली. त्या 3 हरिणींपैकी पहिली प्रसूत झाली. दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली. तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले. तेव्हा हरिण म्हणाला, वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊ. तेव्हा ती हरिण पिल्लासह पारध्याकडे आली. हरिण म्हणाला, हे महापुरुषा, आता तू माझा वध कर. हे कोण हरिणी म्हणू लागल्या, हे करणे योग्य होणार नाही. पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल. त्यांचे बोलणे कोण हरिण बालके म्हणू लागले, आधी आमचा वध कर. माता पित्यांच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार. त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती, प्रेम पाहून पारधी चकित झाला. त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. झाडावरून उतरून त्याने हरणाचे पाय धरले व म्हणाला, तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण झाले. मी पापमुक्त झालो. असे म्हणून त्याने धनुष्यबाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिली. सद्गतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली. मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात. आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही. शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतःकरणाला ओढ लागली आहे. असे पारधी म्हणत आहे, तोच आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यामध्ये पंचवदन, दशमुख, व्याघ्रांबर नेसलेले तेजपुरुष शिवगण बसले होते. शिवगण शिवमहिमा गात होते. किन्नर स्वर्गीय दिव्यनाद मधुर वाद्य वाजवित होते. विद्याधर शिवस्तुती गात होते. देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. त्या क्षणी हरिणाची शरीर मानवी झाली. त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणांप्रमाणे दिसू लागले. शिवगणांनी त्याला प्रार्थना केली, विमानात घेतले. हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला. देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले. पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाले. मृगांना, हरणांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी लिंग पुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे. हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठनाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते. हिमालय व मैनावती यांना मैनाक नावाचा पुत्र होता. त्यानंतर ही कन्या झाली. तिचे नाव उमा ठेवले. एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. सोबत नंदी होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले. त्याने शिवाची स्तुती केली. सोबत हिमालय कन्या उमा होती. तिनेही शंकराची स्तुती वंदन केले. त्यानंतर ती रोज आपल्या सर्वांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे. रोज त्यांची विधिवत पूजा स्तुती करत असे. शंकर ध्यानस्थ असत. त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता. त्याचे तारकास, बिंदुमाली आणि कमललोचन या नावाचे 3 पुत्र होते. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते. पूजेच्या वेळी ते 1000 कमलपुष्पे शिवाला अर्पण करत. एकदा 3 कमळे कमी पडली तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाच्या ऐवजी तोडून वाहिली. त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्यांना पुन्हा जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी 3 नगरे निर्माण करून दिली आणि असा वर दिला की जो कोणी एका बाणात 3ही नगराला विध्वंस करील तोच तुमचा संहार करेल, अन्यथा देवा इतके सहस्र वर्षे तुम्हाला आयुष्य राहील. शंकराकडून असे वरदान मिळताच
ते तिन्ही दैत्य उन्मत्त होऊन तिन्ही लोकात अत्याचार करू लागले. सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूंनी देवाचे घराणे ऐकले व ते देवांना घेऊन शंकराकडे कैलासावर गेले. शंकराची स्तुती केली आणि तीनही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले. ते ऐकून शंकराला क्रोध आला. ते म्हणाले, मी या तिघांचा म्हणजे त्रिपुरांचा नाश करेन. मला दिव्य रथ पाहिजे. देवाने पृथ्वीचा रथ, त्याला सूर्य आणि चंद्र ही चाके, मंदार पर्वत हा आग, 4 पुरुषार्थ हे खांब, 4 वेद, 4 घोडे, ब्रह्मदेव हा सारथी, 6 शास्त्रे हे लगाम, पुराणे हे तटबंध, उपपुराण हे खिळे, मेरू पर्वत हे धनुष्य, शेषधनुष्याची दोरी, विष्णू हाच बाण, असा दिव्य रथ तयार करून शंकराला दिला. शंकर त्यावर चढू लागला तेव्हा तो रथ भूमीमध्ये जाऊ लागला. हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला. मग एक पाय नंदीवर दुसऱ्या रथात ठेवून शंकराने युद्ध आरंभले. त्याने त्रिपुराची सेना नष्ट केली. वीरभद्राने असंख्य राक्षस मारले. पण दैत्याजवळ अमृत कुंडे होती. अमृत शिंपडले की दैत्य पुन्हा जिवंत होत. शंकराने मेघास्त्र योजून अमृत कुंडे बुडवून टाकली. तिन्ही नगरे अंतराळात फिरत होती. पण दैत्य जरी दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे असुरावर शरसंधान होऊ शकत नव्हते. मग विष्णूने बौद्ध रूप घेतले आणि दैत्यांच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना 4 वा कम 84 आसने सांगितली. त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या, पतिव्रत्या राहिल्या नाही. तेव्हा शंकराने विष्णुरूपी बाण सरसावला, धनुष्यावर लावला, त्यावर पाशुपत असरांचा मंत्र स्थापन केला आणि प्रत्यंचा ओढून बाण उडला. त्या बाणाचे तेज सहस्र सूर्य एकाच वेळी उगवले. असे भासले विश्वसंहारासाठी काळदंड, प्रलयाग्नीची प्रचंड ज्वाळा, कृतांताची जिव्हा असा तो बाण होता. नवखंड पृथ्वी आकाश हादरले. त्यांच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसले. काही मूर्छा येऊन मरून पडले. त्या असराने क्षणार्धात दैत्यांची तिन्ही नगरे जळून गेली. शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्याला सहाय्य करता झाला. राक्षसाचे सैन्य भस्मसात झाले. देव शंकराची स्तुती करू लागले. आपल्या मुलाचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला. त्याने चंद्र, सूर्य, अप्सरा, देव यांना कारावासात टाकले. राक्षसाच्या उपद्रवाने ऋषी, मुनी, गंधर्व भयभीत झाले. देवांच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की उमा महेश यांना 6 मस्तक असणारा पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल. पण हे व्हावे कसे? शंकर तपश्चर्या करत बसले होते. तेव्हा देवतांनी कामदेव याला बोलवले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली. शिवांच्या मनात उर्मीबद्दल प्रेम उत्पन्न कर. आपल्या जीवाला भय असूनही मदनाने देवांची आज्ञा मान्य केली. मदन आपली पत्नी रतीसह हिमालयावर गेला. रती उमेच्या स्वरूपात प्रविष्ट झाली. वसंत ऋतूचे वनात आगमन झाले. उमा मिलनोत्सुक होऊन नृत्य करू लागली. पण ती शंकराच्या भयाने मदनाच्या मागे मागे राहत होती. तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकराने रागाने तिसरा नेत्र उघडला. त्याने समोर पाहिले तो मदन दिसला. त्या क्षणी मदन जळून भस्म झाला. तेव्हापासून शंकराने आज्ञा केली की या दिवशी अग्नी प्रदीप्त करून मनातले किलमिश जळून टाकावे. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणावी. मदनाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेला. मदनाच्या विरहाने रती शोक करू लागली. तिने शंकराची प्रार्थना केली. मदनाला सजीव करून जीवनदान द्या म्हणून विनंती करू लागली. तिची दया येऊन शंकर म्हणाले, कृष्ण अवतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरेल. ब्रह्मदेवाने मदनाला शाप दिला होता की तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील, कारण मदनाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्येबद्दल कामवासना निर्माण झाली होती. इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्तर्षींनी शंकरांची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकरांनी सप्तर्षींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने भटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू येथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करत आहे? ती म्हणाली, कैलासनाथ माझा पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करत आहे. तेव्हा तो बटू ब्राह्मण कुमार म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या वैभवात वाढलेली आणि तो शंकर भिकारी, क्रोधी, कुरूप, सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूते नाचत असतात. त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही, तो स्मशानात राहतो. मला समजत नाही तुला कसा काय तो आवडला. त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर
तो गुणवान देव तुला वैभवात ठेवेल. तो मोठा रसिक विलासी लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर हा तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, हो शिवनिंदका, दृष्टा, तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते, अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. तू त्वरित येथून चालता हो. तिचा संताप, बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप काढून आपले कपूर गौर रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जे जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे ते वरदान माग. यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, देवा, मला आपल्या चरणापाशी जागा द्या. माझा आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा. हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणत शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकराने सप्तर्षींना निमंत्रित केले. त्यांना हिमवानाकडे पाठवले. हिमवानाने त्याचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्तऋषींनी शिवाचा मनोदय हिमवानाला सांगून मनमत संवत्सरी चैत्र मासी शुद्ध अष्टमी तिथीला शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय झाला. सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकराने नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नाचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्माणी, इंद्राणी, 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, रिद्धी सिद्धी, चारण, यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मारुतगण, अष्टवसू, 11 रुद्र, 12 लोकपाल, नवग्रह, अष्टनायका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास आले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजडित सुवर्णाचे निवासस्थान तयार केले. शिवाचे रूप पाहून वधूकडे लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी, नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्न घटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन बरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपटाआड उभे केले. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवांनी केला. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्याहवचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न झाले. एवढे सगळे याज्ञिक झाले. वधूवराने हवन कुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागली. तोपर्यंत वराकडील कुणालाही वधूचे नरवही दृष्टीस पडले नाही. सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीची नरवे दिसली. तेवढ्याने त्याचे मन विचलित झाले. त्याच्या ठिकाणी तेज प्रकट झाले. त्यातून 60,000 बालखिल्य ऋषी तत्काळ जन्माला आले. हा अपराध पाहून शंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक उडवले. लग्न मंडपात हाहाकार उडाला. विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली. त्यावेळी ब्रह्माचे चतुर्मुखी नाव ठेवले. यथाविधी विवाह सोहळा पार पडला. 4 दिवस हिमवानाने वराकडे लोकांना मिष्टान्न भोजन दिले. वस्त्र अलंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. शंकर कैलासावर आले. सर्व देवांनी शंकराची स्तुती करून विनंती केली की, हे देवादिदेवा, आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीच थांबली आहे. तेव्हा कसे करून मदनाला पुन्हा जिवंत करा. तेव्हा शंकराने त्याला पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले. परंतु तो विदेही राहिला. लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली. म्हणून त्याला मनोभाव अनंग या नावाने ओळखू लागले. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला आत पाठवले. तो शंकराच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने
अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ न होणारे अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तत्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला त्या अवस्थेची फार लाज वाटू लागली, म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्नी होत्या. अग्नीने हळूच त्यांच्या जवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भधारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मतःच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिकेय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्यावस्थेतच शंकराची आराधना करू लागला. तो शिवाच्या ध्यानात मग्न असे. अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. हे ऐकून पार्वतीला पान्हा फुटला. 7 वर्षे शिव पार्वतीने त्याचे लालनपालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला. त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापती पद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र आले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने घेऊन टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले, विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडवल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तेथे शिव पार्वती जवळ राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्याचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा, तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात हे मी पाहिलं नाही. त्याची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझ समानच आहेत. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे मागे गेली. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागले. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल. पण कार्तिक महिन्यातील कृतिका युगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषी मुनी कार्तिककडे गेले. त्यांनी तिला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आले. त्यांनी माता पित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आले. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. एकदा शिव पार्वती सारेपाट खेळत होते. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिव पार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे.
जो डाव जिंकेल त्याने हरलेल्याला आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावित होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवट कौपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसू लागले. अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध करण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्या, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे, सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही. आधी माया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेली. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृतीपुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्मा असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मनंदरूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाठाच्या खेळातील हार आठवून शर्मीने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने बिल्लिणीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानांची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देवभुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते बिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहील. यावर बिल्लीन म्हणाली, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. बिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे हो. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेन. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले. पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिल्लीन म्हणाली, पुरे. तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वरगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलेत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही.
बिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा. त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना भुलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.